May I come in, sir? या कमिंग. Good afternoon, sir. गुड आफ्टरनून. बसा. Thank you, sir. थोडक्यात परिचय करून द्या मला आपला. मी जळगाव शहरातील रहिवासी असून मी माझे 12वीपर्यंतचे शिक्षण जळगाव येथून पूर्ण केले. हां. त्यानंतर मी माझे ग्रॅज्युएशन बॅचलर इन फार्मसी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई येथून पूर्ण केले. तसेच मी माझे मास्टर इन फार्मास्युटिक्स MVP कॉलेज ऑफ फार्मसी नाशिक येथून पूर्ण केले. त्यानंतर मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे फार्मासिस्ट या पदावर 2 वर्ष कार्यरत होते व सध्या मी अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळा नागपूर येथे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ या पदावर अन्न विभागात कार्यरत आहे. ओके. कुठे सध्या तुम्ही कार्यरत? अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळा नागपूर येथे. ओके. आता मला वाटतं तुम्हाला 2 प्लेसवरचा अनुभव आहे, एक मेडिकल कॉलेज आणि एक अन्न प्रशासन विभागाकडं. या अनुभवाचा फायदा या पदासाठी कशा पद्धतीने होईल ते मला समजून सांगा. एक ड्रग इन्स्पेक्टर म्हणून त्याच्याकडे एक टेक्निकल नॉलेज असलं पाहिजे. त्याचसोबतच त्याच्याकडे मायक्रो ऑब्झर्वेशन स्किल्स असतील, डॉक्युमेंटेशन अँड कम्युनिकेशन स्किल्स असतील. त्यानंतर एक इम्पार्शालिटी आणि त्याच्याकडे इंटिग्रिटी असायला हवी. मी जेव्हा फार्मासिस्ट या पदावर कार्यरत होते तेव्हा मी कुठल्याही दबावाखाली किंवा प्रलोभनाखाली काम न करता नैतिकतेच्या आधारावर सर्व पेशंट्सला समान पद्धतीने औषधांची वितरण केले. त्याचबरोबर मी अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेत कार्यरत असताना तिथे वेगवेगळ्या चाचण्या करताना माझ्यामध्ये मायक्रो ऑब्झर्वेशन स्किल डेव्हलप झालं. तसेच त्या चाचण्यांचे ऑब्झर्वेशन नोंदवणे, त्या आधारे रेकॉर्ड्स ठेवणे, डॉक्युमेंट्स तयार करणे, या आधारे माझे डॉक्युमेंटेशन स्किल डेव्हलप झाले. त्याचप्रकारे औषधांच्या गुणवत्तेचा रुग्णांच्या आयुष्यावर होणारा थेट परिणाम याची जाणीव मला फार्मासिस्ट या पदावर कार्यरत असताना झाली. आणि त्यामुळे ड्रग इन्स्पेक्टर म्हणून मी जेव्हा कार्यरत असेल तेव्हा माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये सार्वजनिक आरोग्याचे हित प्रायोरिटी असेल आणि मी अधिक जबाबदारीपूर्ण काम करू शकेन. बरं. आता सध्या तुम्ही जबाबदारीने काम करत नाही असं म्हणायचं आहे का? मग फक्त ड्रग इन्स्पेक्टर झाल्यानंतर तुम्ही जबाबदारीने काम करा? नाही. मी आता सध्या जिथे काम करते तिथे मी औषधांची आणि अन्नाची गुणवत्ता नियंत्रित करण्याचे काम करते. पण ड्रग इन्स्पेक्टर म्हणून काम करताना अधिक व्यापक स्तरावर काम करण्याची मला संधी मिळेल. जसं की उत्पादन असेल, त्याची साठवणूक असेल, वितरण असेल, ह्या सगळ्या विक्री असेल, ह्या सगळ्या स्तरावर काम करण्याची संधी मिळेल. एक औषध याची गुणवत्ता योग्य असली तरी ते औषध योग्य प्रकारे योग्य व्यक्तीकडून ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमधील नियमांच्या आधारे व्यवस्थित विक्री होत आहे की नाही हे देखील सुनिश्चित करणे गरजेचे असते. आणि जेव्हा ड्रग इन्स्पेक्टर म्हणून काम करेल तेव्हा मला ह्या सगळ्याच टप्प्यावर औषधांची गुणवत्ता नियंत्रित करण्याचे संधी मिळेल. त्यामुळे मला एक सांगा की सध्या महाराष्ट्रामध्ये अन्नाची गुणवत्ता चांगल्या पद्धतीने ढासळलेली आहे असं चित्र समोर दिसतंय. याकडे आपण कसे बघता? जी गुणवत्ता ढासळली आहे त्यासाठी त्याचे स्टँडर्ड नियंत्रित करणे खूप महत्त्वाचे आहे. कडक प्रकारे कायद्याची अंमलबजावणी करणे देखील महत्त्वाचे आहे आणि त्याच आधारे अन्न व औषध प्रशासन विभाग सध्या कार्यरत आहे. ते विविध नमुने जमा करून त्याची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी प्रयोगशाळा असेल किंवा जे रेग्युलेटरी बॉडीज असतील त्या देखील कार्यरत आहेत. बरं. तुमच्या विभागाचे मंत्री महोदय कोण आहेत? माननीय नरहरी झिरवळ सर. आणि राज्यमंत्री? योगेश कदम, माननीय योगेश कदम. बरं. केंद्राचे कोण आहे केंद्रीय मंत्री? जगतप्रकाश लढ्ढाचे ते आरोग्य आणि CDSCOचे जे त्याच्या विभागाखाली येतं त्यांचे प्रमुख आहेत. बरं. DIची मला वर्क प्रोफाईल थोडंसं समजून सांगा. ड्रग इन्स्पेक्टर एक मॅन्युफॅक्चरिंग साईट असेल किंवा ज्या विक्री आस्थापना असतील त्यांचं इन्स्पेक्शन करतो. त्याचप्रमाणे ज्या कंप्लेंट्स येतील त्यांचे देखील इन्स्पेक्शन करण्याचे काम त्याच्याकडे असते. त्यानंतर तेथे परवानाधारित आहेत की नाही मेडिकल स्टोअरमध्ये, रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहेत की नाही, तेथील औषधे योग्य प्रकारे साठवली आहेत की नाही, ह्या सर्वांवर लक्ष ठेवण्याचे काम ड्रग इन्स्पेक्टरचे असते. त्याप्रकारे तो. आता ड्रग इन्स्पेक्टर या डिपार्टमेंटला खूप करप्शनची कीड लागलेली आहे असं काही लोकांच्या समाजातून असे म्हणजे वाक्य बाहेर येतात किंवा कॉमेंट्स येतात. त्या कॉमेंट्सकडे आपण कसे बघतात?
सर प्रत्येक विभागामध्ये काही असे लोक असतात की ज्यांच्यामुळे त्या विभागावर अशा प्रकारचं गालबोट लावलं जातं. पण प्रत्येकच अधिकारी तसा असेल असं नाही. आणि त्याच प्रकारे ह्या विभागात देखील काही तत्पर अधिकारी आहेत जे अन्न व औषधांचे नियंत्रण करण्यासाठी कार्य करतात. तुम्हाला आता CDSCO माहिती आहे का? येस सर. काय? सेंट्रल ड्रग स्टँडर्ड्स अँड कंट्रोल ऑर्गनायझेशन, जी संपूर्ण भारताच्या स्तरावर कार्यरत असते. जी वेगवेगळ्या नवीन औषधांच्या अप्रूव्हलसाठी काम करते. जसं ते क्लिनिकल ट्रायल्स जे कंडक्ट केले जातात त्यांच्या अप्रूव्हलसाठी काम करते. आणि जे औषधं इम्पोर्ट्स केली जातात त्यांच्यावर त्यांच्या गुणवत्तेवर निरीक्षण ठेवण्याचे काम देखील CDSCO करते. सध्या भारत औषधी निर्मिती आयातदार आहे का निर्यातदार आहे? भारत सध्या मोठ्या प्रमाणात औषधी निर्यात करतो. जेनेरिक औषधींसाठी मोठी बाजारपेठ भारतामध्ये आहे. मोठ्या प्रमाणात ती निर्यात केली जातात वेगवेगळ्या देशांना. वेगवेगळ्या हां, देशांमध्ये जेनेरिक औषधं निर्यात केली एकूण GDPच्या किती टक्के आपण निर्यात करतो मेडिसिनमध्ये? सर मला एक्झॅक्ट आकडा नाही सांगता येणार सर. बरं. आणि FDA आणि CDSCO नेमकं काय फरक सांगता येईल तुम्हाला? CDSCO ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारी संस्था आहे. FDA प्रत्येक स्टेटसाठी असते. जसं की मी आधी सांगितलं, CDSCO काम करतं नवीन औषधांच्या अप्रूव्हलसाठी आणि त्याचबरोबर क्लिनिकल ट्रायल्स असतील, इम्पोर्ट्स असतील यांच्यासाठी काम करतं. तेव्हा FDA वेगवेगळे जे परवाने देतं औषधांच्या उत्पादनासाठी किंवा विक्रीसाठी, ते FDAच्या अंडर येत असतं. दुधामध्ये भेसळयुक्त दुधांवर बऱ्याच पद्धतीने टाच आली. त्या ज्या जिल्ह्यातून तुम्ही आला तिथेही भेसळयुक्त जिल्हा आहे, तिथं भेसळ होते, असे काही जिल्ह्यांची नावं आले. त्यात तुम्ही मला वाटतं मूळचे जळगावचे ना? हो, जळगावचे. तिथून आलेला आहात. तर भेसळ थांबवण्यासाठी आपण काय उपाययोजना करा? सध्या भेसळ थांबवण्यासाठी FSO जे असतात, फूड सेफ्टी ऑफिसर, ते वेगवेगळे नमुने चेक करतात. FSSAI कडून पण वेगवेगळ्या गाईडलाईन्स आणि माननीय आयुक्त साहेबांनी पण नवीन गाईडलाईन्स सांगितलेल्या आहेत. त्या आधारे नियंत्रण ठेवण्याचे काम सुरू आहे. तसेच प्रयोगशाळा लेवलवर विचार केला तर जे नमुने प्रयोगशाळेत येतात त्यांचे आम्ही टेस्ट करतो, वेगवेगळ्या टेस्ट कॅरेट करतो आणि त्या आधारे रिपोर्ट्स देतो आणि फर्दर त्याची कारवाई होत असते. ओके. आपल्याला सरकारी नोकरी हवी, प्रशासनास काम करायचंय, कुठंतरी सुरक्षित रोजगार हवा असेल तर चला मग आजच जळगावला. दर्जी फाउंडेशन जळगाव, फाजामिया दर्ग्याच्या समोर गणेश कॉलनी रोडला दुसऱ्या मजल्यावर दर्जी फाउंडेशनच्या भव्य कार्यालयाला भेट द्या आणि आपलं सरकारी नोकरी असेल, UPSC, MPSC, पोलीस, सैन्य, बँक, रेल्वे, JEE, सरसेवा असेल ते ठरलं असेल, ते स्वप्न साकार करा आणि चला दर्जी फाउंडेशन जळगावला. आपल्या डिपार्टमेंट समोर 3 आव्हाने कोणकोणती आहेत? सर्वात मोठं आव्हान हे भेसळाचंच आव्हान आहे. त्यासाठी कारवाई देखील चालू आहे. पण भेसळ करणारे नवीन पद्धतीने भेसळ करण्याचे टेक्निक्स पण डेव्हलप करत आहेत. तर ते सर्वात मोठं आव्हान आहे. कारण आता व्यापक स्तरावर खास करून फूडच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे उत्पादक असतात. त्यांच्या सगळ्यांवर नियंत्रण ठेवणं कठीण आहे. तर ते पहिलं आव्हान असू शकतं. दुसरं आव्हान एक ह्युमन रिसोर्सची कमतरता मला भासते, एस्पेशली प्रयोगशाळेमध्ये. आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा जिल्ह्याच्या केंद्राच्या ठिकाणी देखील प्रयोगशाळा जर निर्मित केली तर ते रिपोर्ट्स जे आहेत ते लवकरात लवकर देता येतील आणि कारवाई जी फर्दर आहे ती खूप लवकरात लवकर करता येईल. आणि तसंच जर आपण जे तुम्ही आधी म्हणालात की भ्रष्टाचाराचं एक आहे, त्यावर जर आपण नियंत्रण ठेवलं तर समाजात देखील ह्या डिपार्टमेंट विरुद्ध आदर असेल आणि सर्व लोकही म्हणजे जे उत्पादक किंवा जे विक्रीकर आहे त्यांच्यावरही वचक ठेवता येईल. कोविड-19 बद्दल काय सांगता येईल तुम्हाला? कोविड-19 हे मोठं पॅन्डेमिक होतं. केवळ भारतासाठीच नाही, पूर्ण जगस्तरावर होतं आणि एक नवीन सिच्युएशन होती. त्यामध्ये
केवळ आरोग्यावरच नाही तर आर्थिक, सामाजिक, मानसिक सगळ्याच दृष्टीवर परिणाम झाला होता प्रत्येक व्यक्तीचा. मग तो गरीब असो, श्रीमंत असो किंवा कुठल्याही वयोगटातील असो, त्या सर्वांवर परिणाम झाला. पण त्यातूनच नक्कीच एक मेडिकल दृष्टीने जर आपण बघितलं तर एक व्हॅक्सिनेशन असो किंवा आपण जे R&Dमध्ये आपण जे मागे पडत होतो ते आपण खूप विकसितरित्या समोर आलो. आपण व्हॅक्सिन्स वेगवेगळ्या देशांना निर्यात केल्यात. त्यामुळे जागतिक स्तरावर देखील आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपली भारताची एक प्रतिमा चांगली झाली आणि त्यातून नक्कीच पर्सनली पण एक अनुभव आलेत प्रत्येक व्यक्तीला आणि जागतिक स्तरावरही आपली प्रतिमा वरती झाली आणि आपण त्यातून उभरून आता पूर्ववतरित्या कार्यरत आहोत. आता वॅक्सिन काही लोकांचा, काही कम्युनिटी असेल, काही लोक असतील त्यांचा विरोध होता आणि ज्यांनी वॅक्सिन घेतलं त्याला साईड इफेक्ट जास्त जाणवले, याबाबत आपलं मत काय? सर व्हॅक्सिन घेतल्यानंतर जे साईड इफेक्ट्स जाणवले ते खूप मिनिमल होते. म्हणजे कम्पेअर टू त्याचे जे बेनिफिट्स होते तो बेनिफिट्स आणि इफेक्ट्सचा रेशो जास्त होता, बेनिफिट्स जास्त होते. आणि काही लोकांचा विरोध यासाठी होता की त्याबाबत काही अफवा होतात किंवा काही गैरसमज होते. त्यामुळे लोकांचा पहिले ह्याला गोष्टीला विरोध होतात. पण जसे जसे त्याचे इफेक्ट्स दिसायला लागलेत त्यानुसार भारतात तरी सगळ्या व्यक्तींनी व्हॅक्सिनला नक्कीच घेतली आणि ती व्यापक स्तरावर भारतात त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं. आता महिला संदर्भात एक वॅक्सिन आहे, त्याला जास्त विरोध समाजाकडनं आहे. त्याच्यामध्ये एका मुलीला वॅक्सिन दिल्यानंतर ती काही अर्धा तासामध्ये सुद्धा तिचा जीव गेला. त्या वॅक्सिनबद्दल काही माहिती आहे आपल्याला? महिलांबद्दल एक ब्लॅडर कॅन्सरसाठी व्हॅक्सिन होती. त्याविषयी मी ऐकलं आहे. पण जे तुम्ही रेफर करतायत एका महिलेचा जीव गेला त्याविषयी मुलीचा जीव गेला त्याविषयी मला माहीत नाही. आता सध्या मोहीम चालू केलेली आहे केंद्र सरकारने त्या लहान मुलींना. हो, व्हॅक्सिन 14 वर्षापर्यंत आतील मुलींना ती व्हॅक्सिन देण्याचं आहे. तर ती व्हॅक्सिन आय थिंक ब्लॅडर कॅन्सर होऊ नये पुढे त्यासाठी ती व्हॅक्सिन दिली जाते आणि त्यासाठी प्रयत्न चालू आहे भारत सरकारने की प्रत्येक मुलीला किंवा तिच्या पालकांना त्याबद्दल संबोधन करणे आणि ती व्हॅक्सिन घेण्यासाठी प्रवृत्त करणे. पण समाजातून त्याला विरोध होतोय. मग असे जर काही मेडिसिनला विरोध होत असेल तर त्याला आपण कसं थांबवणार ॲज अ DI म्हणून? सर्वात प्रथम त्या कार्यक्षेत्रातील त्या एरियातील लोकांना त्याविषयी जागरूक करणे. वेगवेगळ्या मेडिकल स्टोअर्स जे असतील, फार्मसिस्ट त्यांनाही जागरूक करणे. कारण फार्मसिस्टचं काम असतं पेशंट्सला काउन्सिलिंग करणं. तर त्यांना एक प्रकारे त्या व्हॅक्सिनचे बेनिफिट्स सांगून त्यांच्या एरियातील प्रत्येक पेशंटला त्याविषयी योग्य मार्गदर्शन करण्यास सांगू शकतो. काही ॲडव्हर्टाईज असतील त्या ॲडव्हर्टाईजमार्फत देखील लोकांना जागरूक करू शकतो. डिजिटल मार्केटिंग नाही, डिजिटल एक अवेअरनेस प्रोड्यूस करू शकतो आपण. आणि डॉक्टर्स असतील, डॉक्टर्सला पण काउन्सिलिंग करण्यासाठी सांगू शकतो. आता पेनिसिलिन नावाचं काय होतंय? पेनिसिलिन ड्रग ड्रग्स. काय होतंय? पेनिसिलिन ड्रग्सचे काही एरियाज दिसतात जसे रॅशेस वगैरे असतील ते. अँटीबायोटिक होतं का ते? येस, अँटीबायोटिक ते आहे. पण सध्या त्याचं अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स वाढत चाललेलं आहे. त्याच्या अतिवापरामुळे किंवा योग्य वापर न झाल्यामुळे पेनिसिलिनचं अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स वाढतो. त्यामुळे जो प्रभाव ज्या मात्रेमध्ये तो सुरुवातीस देत होता तो सध्या देणं त्याचं कमी झालं. बरं. आता वॅक्सिन आणि अँटीबायोटिक, वॅक्सिनचा उपयोग कसा आणि अँटीबायोटिकचा उपयोग कसा आणि दोघांमध्ये नेमका फरक कसा सांगता येईल? व्हॅक्सिन ही एक पॅसिव्ह ॲक्टिव्ह इम्युनिटी आहे. ती दिल्याने व्हॅक्सिन दिल्याने आपल्या शरीरामध्ये इम्युनायझेशन तयार होतो आणि त्याचबरोबर जे औषधी असतील ती एक पॅसिव्ह इम्युनिटी आहे ज्याने डिरेक्टली ते एखाद्या रोगाविरुद्ध ॲक्ट करतात. व्हॅक्सिन ही तो रोग प्रिव्हेंट करण्यासाठी जनरली दिला जातो प्रिकॉशनरी लेवलवर आणि जी मेडिसिन्स आहेत ते आफ्टर डिसीज झाला तो डायग्नोसिस झाल्यानंतर अँटीबायोटिक्स दिले जातात. ओके. तुम्हाला माहीत असलेल्या 3 इंडियन फार्मा कंपनी की ज्यांचं टर्नओव्हर सगळ्यात चांगलं फायनान्शियली, अशी त्यांच्या तिघांची नावं सांगा. एक जॉन्सन अँड जॉन्सन आहे. त्यानंतर नाटको फार्मास्युटिकल्स एक आहे. बेअर्स आहे. सन फार्मा नाही? सन फार्मा पण आहे. ओके, ठीक आहे. कोणत्या जिल्ह्यातून आलात आपण? जळगाव जिल्ह्यातून. जळगाव जिल्ह्याचे 3 समस्या सांगा.
जळगावमध्ये एक औद्योगिकदृष्ट्या कमी प्रगती झालेली आढळून येते. जरी वेल कनेक्टिव्हिटी असेल रेल्वेची, तरी देखील एक औद्योगिकदृष्ट्या एक थोडी कमी प्रगती, तिथे उद्योगधंद्यांना तेवढा वाव मिळालेला नाही आहे. दुसरं एक शैक्षणिकदृष्ट्या नक्कीच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे एक केंद्र आहे, पण त्याशिवाय इतर संस्था स्थापन व्हाव्यात, जेणेकरून बौद्धिक संपदा इथे वाढेल आणि त्याचबरोबर एकदा बौद्धिक संपदा वाढल्यानंतर उद्योगधंद्यांचं देखील ह्या क्षेत्राकडे मार्गक्रमण होईल. इथे उद्योगधंदे भरभराटीला येतील आणि त्याचबरोबर दोनच झाल्या. येस सर. त्याचबरोबर येथील जे नागरी समस्या आहे त्या पण थोड्या कमी झाल्या पाहिजे. मग ती गरिबी असो किंवा इवन हे हॉस्पिटल्स तर पूर्ण भारतातच आहे. जळगावची समस्या नाही होऊ शकत ते. सर, शेतीसाठी पण एक प्रगत तंत्रज्ञान येण्याची गरज आहे. पाण्याचा योग्य वापर इथे म्हणजे पाणी या ठिकाणी कमी आहे, पण जर आपण नवीन सिंचनाच्या टेक्निक्स वगैरे केल्यात तर उत्पादन अजून वाढू शकते. जसं केळी वगैरेचं उत्पादन इथे ही जमीन सुपीक आहे, पण जर अजून आपण त्यामध्ये योगदान दिलं तर जे उत्पादन केळीचं आहे ते भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जळगावमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण त्याच्या निर्यात त्या कंपॅरिझनमध्ये कमी आहे. त्याचं कारण असू शकतं की योग्य चला क्वालिटी. केळीच्या 2 जाती सांगा मला. एक ग्रँड 9 G9 जी आहे ती फेमस आहे. सध्या सर मला एक रिकॉल होते. बर. केळीपासून काही ड्रग्स तयार होतंय का? नाही सर, त्याविषयी मला सध्या एवढी माहीत नाही. ठीक आहे. तुम्हाला माहिती असलेल्या काही फ्रुट्स असतील किंवा काही वनस्पती असतील की जे ड्रग्ससाठी बेनिफिट्स आहे, आपल्याला त्याचा फायदा होत असतो, अशा वनस्पती किंवा फ्रुट्स त्यांची नावं सांगा. यांचा एक आयुर्वेदिक जे ड्रग्स आहेत त्यामध्ये जनरली वनस्पती आणि फळांचा वापर होतो. मग ते अश्वगंधा असेल किंवा कडुलिंब असेल ह्यांचा वापर होतो, पण ॲलोपॅथिकमध्ये जनरली त्या मेडिसिन्स किंवा जे ते यूज नाही. ओके. जसं आता फिजिओथेरपिस्ट या लोकांना डॉक्टर असं संबोधलं जातं, तसं फार्मास्युटिकल लोकांना डॉक्टर का संबोधू नये? सर, डॉक्टरचं पहिलं काम असतं डायग्नोज करणं, जे फार्मासिस्ट डायग्नोज नाही करत. त्यानंतर डायग्नोज केल्यानंतर प्रिस्क्रिप्शन करणं, ते फार्मासिस्ट प्रिस्क्राईब नाही करू शकत. हे मेजर डिफरन्सेस आहेत, त्यामुळे त्यांना डॉक्टर संबोधलं जाऊ नये. ओके. महाराष्ट्रामध्ये इतर प्रश्न तुम्हाला माहिती असेल, सध्या कोणकोणत्या कंपन्या मुंबई येथे कार्यरत आहेत, ज्या फार्मास्युटिकल कंपन्या टॉपच्या आहेत, माहिती आहे त्यांचं नावं? सर, सन फार्मा असेल, त्यानंतर ओके. लेडी बी, आता शेवटचा एक क्वेश्चन विचारतो तुम्हाला. कवयित्री बहिणाबाईंची एखादी अशी कविता सांगा की जे आपल्याला प्रशासनासाठी उपयुक्त आहे. त्यांची एक कविता आहे जी मला माझ्या आवडीचं आहे. त्यात त्या म्हणतात, नको नको रे ज्योतिषा, माझ्या दारी नको येऊ, माझे देव मला कळे, माझा हात नको पाहू, म्हणे नशिबाचे नवग्रह हातावरील रेघोट्या, नको मारू थापा अशा खऱ्या खोट्या, माझे देव माझ्या कष्टात, माझ्या घामांच्या थेंबात, नको पाहू रेषा, माझा हात नको पाहू. यामध्ये त्या कष्ट आणि त्यातून म्हणजे कुठल्याही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये या सांगतात. कारण वेगवेगळ्या भ्रामक ज्या जाहिराती आहेत त्या सध्या खूप आहेत की ह्या मेडिसिन घेतल्यानंतर ह्या रोगावर पूर्णतः इलाज होतो, किंवा अशा जे ड्रग अँड मॅजिक रेमेडी ॲक्टच्या अंडर देखील येतात. तर त्या स्वतः त्या काळात अशिक्षित असूनही त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवून कष्टावर किंवा त्याच्यावरच विश्वास ठेवा. गुड. ओके.